एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आज 15 ऑगस्ट आहे. तर 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना या ठिकाणी हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी 80वा आपला या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो बघा, आपण एक ऑफर चालू केलेली बघा. ही ऑफर फक्त आजच्या दिवस असणार आहे पहा. या ऑफरमध्ये बघा सुरुवातीला आपण बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाचे 10,000 प्रश्न असतील आणि महत्त्वाचे व्हिडिओ असतील बघा, ते फक्त या ठिकाणी ₹500 देत होतो. परंतु स्वातंत्र्य दिवसानिमित्त आपण या ठिकाणी 50% यामध्ये सूट देत आहोत. तर बघा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण सूट केलेली पहा. तर मित्रांनो, हे फक्त आपल्याला ₹249 या ठिकाणी मिळणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला फोनपे आणि गुगल पे नंबर आहे 9325230840 लगेचच्या लगे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि लगेच मित्रांनो ही ऑफर जॉइन करायची आहे. कारण की पहा, आता फास्ट रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की आता वेळ फार कमी आहे आणि तुम्ही या ठिकाणी एम-पी-एस-सी क्षेत्रामध्ये नवीन आहात पहा. बरोबर आहे की नाही? आता जे जुने खिलाडी आहेत त्यांना जमून जाईल, परंतु आपल्याला या ठिकाणी योग्य दिशेनेच अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही ऑफर फक्त काही तास शिल्लक राहणार आहे. हा व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी डिलीट करून टाकणार आहे. 9325230840 या नंबरला बघा ₹249 पेमेंट करा आणि लवकरात लवकर प्रश्न घेऊन टाका. बघा, ही पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करा. कारण की तलाठी पोस्ट ही सगळ्यांची ड्रीम जॉब आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घ्यायची. एकही मिनिटं व्हायला नाही घालायचा. लगेच अभ्यास चालू करायचा बघा. दिवसाची रात्र करायची, रात्रीचा दिवस करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी पोस्ट काढायची पहा. मी तलाठी होणारच असा निश्चय करा आणि लगेच अभ्यासाला लागा. मित्रांनो, लवकरात लवकर घ्या. ₹249 फक्त ही आजच्या म्हणजे फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. ₹249 मध्ये. बाकी जर पाहिलं तर पुन्हा मित्रांनो या ठिकाणी ₹500 हे किमतीचं होणार आहे. पहा तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. चला जास्त काही सांगत नाही. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर मित्रांनो, पंचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणी आपण सातपुड्यामध्ये पाहायला मिळतात. पहा लक्षात ठेवा सातपुडा. तर या ठिकाणी जर पाहिलं मसुरी क्वीन ऑफ हिल्स याला काय म्हणतात? मसुरीला काय म्हणतात? क्वीन ऑफ हिल्स असं म्हणतात. उटीला काय म्हणतात? क्वीन ऑफ ऑल हिल स्टेशन. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान. राजस्थानमध्ये काय आहे? तर माउंट आबू आहे पहा. तामिळनाडूमध्ये उटी आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू मनाली, शिमला आणि डलहौसी हे ठिकाण आहेत पहा. पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? निलगिरी पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 दोडा बेट्टा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे दोडा बेट्टा. समजलं? तर मित्रांनो पहा, दक्षिण भारतामधलं तसेच पश्चिम घाटामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? अनामुडी पहा. किती पहा 2655 मीटर उंची आहे. अण्णामलाई पर्वतरांग, निलगिरी पर्वतरातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? दोडा बेट्टा. याची 2637 या ठिकाणी याची उंची पहा. तमिळनाडूमध्ये पहा हे. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बैराट आहे पहा मित्रांनो. 1352 मीटर आहे पहा आणि भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? K2 आहे पहा. त्याची उंची पहा 8611 मीटर. सह्याद्री शिखर उत्तर महाराष्ट्रामध्ये कळसुबाईची उंची मित्रांनो 1646 मीटर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की लक्षद्वीप हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, लक्षद्वीप हे हिंदी महासागरामध्ये पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला हिंदी महासागर. मित्रांनो पहा, प्रमुख महाराष्ट्रामधील बेटे प्रशांतमध्ये जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं आहे न्यू गिनिया. या ठिकाणी न्यूझीलंड नाही, न्यू गिनिया. त्याच्यानंतर जपान, होन्शू, हवाई बेटे हे न्यूझीलंड सुद्धा आहे पहा. समजा न्यूझीलंड सुद्धा आहे. अटलांटिकमध्ये मित्रांनो ग्रीनलँड आहे, माउंटलँड आहे, आयलँड आहे. त्याच्यानंतर क्यूबा आहे पहा. हिंद महासागरमध्ये जर पाहिलं तर माडास्कर आहे, अंदमान निकोबार आहे आणि लक्षद्वीप आणि श्रीलंका सुद्धा आहे पहा हिंदी महासागरामध्ये. लक्षात ठेवा लक्षद्वीप कुठं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदी महासागरामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तर पहा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी गुलगर्म या ठिकाणी जर पाहिलं शब्द आहे बघा गुलगर्म शब्द आहे. तर जम्मू काश्मीर तर माउंट आबू बरोबर काय? तर माउंट आबू कोणत्या ठिकाणी? तर मित्रांनो हे माउंट आबू राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? तर हिमालय पर्वताची उंची जर पाहिलं तर 8611 मीटर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 8611 मीटर बघा हिमालय पर्वताची उंची पहा. K2 हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. K2 शिखराला गॉडविन ऑस्टिन या नावाने सुद्धा ओळखतात. K2 हे जगातील माउंट एव्हरेस्ट नंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शिखर आहे पहा. आणि मित्रांनो हे शिखर पाकव्याप्त काश्मीरमधील काराकोरम पर्वतरांगामध्ये या ट्रान्स हिमालयातील रांगा आहेत पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर मुंबई मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा मुंबई. भारतामध्ये 13 मोठी बंदर आहेत पहा. महाराष्ट्रामध्ये 2 मोठी बंदर आहेत. बरोबर? तर या ठिकाणी मुंबईमध्ये JNPT, न्हावाशावा हे लक्षात ठेवायचं आहे पहा. बाकीचे बंदर आपल्याला माहीत पाहिजे. कांडाला गुजरात,
मार्मागोवा गोवा, त्याच्यानंतर नवी मंगळूर ही कर्नाटकमध्ये, त्याच्यानंतर हल्दिया कुठं आहे तर हल्दिया मित्रांनो, हल्दिया पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारची महत्त्वाची बंदरं आहेत. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे पहा. मित्रांनो चुकीची जोडी कोणती होईल तर केरळ ह्या ठिकाणी हे चुकीचं आहे पहा मित्रांनो. उदगमंडलम कुठे हे केरळमध्ये का नाही? तर मित्रांनो बाकी जर पाहिलं बाकी सगळ्या बरोबर आहेत. महाराष्ट्र मित्रांनो हे तामिळनाडूमधले पहा. उटी कुठे आहे? तामिळनाडू. तामिळनाडू राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माथेरान आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे. केरळमध्ये कोणते आहेत मित्रांनो? तर मुन्नार, वायनाड आणि इडुक्की हे केरळमधले आहेत पहा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, की कोणती पर्वतमाला हिमालयाचा भाग नाहीये? कोणती पर्वतमाला हिमालयाचा भाग नाही? तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो सातपुडा हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सातपुडा. तर मित्रांनो हिमालयामध्ये प्रामुख्याने शिवालिक रांगा, मुख्य हिमालय, काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय हे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या उत्तर हद्दीवर सातपुडा पर्वतरांग पसरलेली पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती सगळ्यांनी लक्षात ठेवा, की विशाखापट्टणम बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम बंदर हे सर्वात खोल नैसर्गिक बंदर आहे आणि हे भारतामधलं तिसरं मोठं बंदर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. तिसरं मोठं बंदर आपल्याला पाहायला मिळतं. कांडला बंदर मित्रांनो भारतातलं सर्वात खोल बंदर आहे आणि चेन्नई बंदर हे कृत्रिम बंदर आहे. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त 2 बरोबर आहे पहा. 2 काय आहे? चेन्नई बंदर मित्रांनो कृत्रिम बंदर आहे पहा. कांडला बंदर मित्रांनो भरती ओटी बंदरमुक्त बंदर आहे आणि हे गुजरात राज्यामध्ये पहा. चेन्नई हे मानवनिर्मित बंदर आहे पहा आणि सर्वात जुनं बंदर आहे तामिळनाडू राज्यामध्ये पहा. विशाखापट्टणम हे सर्वात खोल आहे पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेट ही टिंबटिंब आहे. तर मित्रांनो हे कसे आहेत? प्रवाळ बेटे आहेत पहा. पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. बघा लक्षद्वीप बेट मित्रांनो प्रवाळ बेटे आहेत ते 36 बेटांचा समूह आहे पहा. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर कवरत्ती पहा. क्षेत्रफळ किती? 32.62 मीटर चौकिमी. पुढचा प्रश्न मित्रांनो, की नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? नथुला खिंड. मित्रांनो ही सिक्कीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 4 सिक्कीममध्ये आपल्याला नथुला खिंड ही पाहायला मिळते. पहा समजलं? मित्रांनो लक्षात ठेवा ही खिंड सिक्कीममध्ये ती चीन व सिक्कीमला जोडते. चीनला आणि सिक्कीमला. नथुला मित्रांनो सिक्कीममध्ये, बमला ही अरुणाचल प्रदेशमध्ये, झोजिला कुठे जम्मू काश्मीरमध्ये पहा. थांगला उत्तर प्रदेशमध्ये, सिप्लिका ही हिमाचल प्रदेशमध्ये ह्या काय आहेत प्रमुख खिंडी आहेत पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह हा बंगालच्या उपसागरामध्ये पहा. पर्याय क्रमांक 1 बंगालच्या उपसागरामध्ये. तर मित्रांनो अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरामध्ये, लक्षद्वीप बेट अरबी समुद्र, त्याच्यानंतर अंदमान निकोबार हा 572 बेटांचा समूह आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की हिमालय पर्वत रांगेमध्ये टिंबटिंब शिखर सर्वोच्च उंचीचं आहे पहा हिमालयामध्ये. तर कांचनजंगा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. कांचनगंगा. हिमालय पर्वत रांगेमधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कांचनगंगा आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी वळी पर्वत कोणता आहे? तर मित्रांनो हिमालय आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 वळी पर्वत कोणता आहे? हिमालय पहा. हिमालय पर्वत वळी पर्वत हे जगातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणते असेल? तर हिमालय. भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर बॅरन बेट मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट. अरुणाचल टेकड्या हे कोणत्या राज्यात आहेत? तर अरुणाचल टेकड्या मित्रांनो तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. अरुणाचल टेकड्या तामिळनाडू राज्यात आहेत. या ठिकाणी चहा पिकासाठी प्रसिद्ध आहे पहा. कांचनजंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? कांचनगंगा. तर मित्रांनो हे सिक्कीममध्ये पाहायला मिळतं. कुठं? सिक्कीममध्ये. हिमालय पर्वतामधलं शिखर आहे. उंची जर पाहिली तर 8586 मीटर आहे पहा. किती? 8586 मीटर. स्थळ कुठं आहे? ते सिक्कीम राज्यामध्ये याचं स्थळ आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की भारतीय पठाराचे उत्तर दक्षिण जसे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर मित्रांनो नर्मदा नदीमुळे हे भाग पडलेले आहेत. कोणत्या? नर्मदा. केलेली पहा
तर मित्रांनो हे फक्त आपल्याला ₹249 या ठिकाणी मिळणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला फोनपे आणि गुगल पे नंबर आहे 9325230840 लगेचच्या लगे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि लगेच मित्रांनो ही ऑफर जॉइन करायची आहे. कारण की पहा आता फास्ट रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की आता वेळ फार कमी आहे आणि तुम्ही या ठिकाणी एम-पी-एस-सी क्षेत्रामध्ये नवीन आहात पहा. बरोबर आहे की नाही? आता जे जुने खिलाडी आहेत त्यांना जमून जाईल, परंतु आपल्याला या ठिकाणी योग्य दिशेनेच अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो ही ऑफर फक्त काही तास शिल्लक राहणार आहे. हा व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी डिलीट करून टाकणार आहे. 9325230840 या नंबरला बघा ₹249 पेमेंट करा आणि लवकरात लवकर प्रश्न घेऊन टाका. बघा ही पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करा. कारण की तलाठी पोस्ट ही सगळ्यांची ड्रीम जॉब आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घ्यायची. एकही मिनिटं वायाला नाही घालायचा. लगेच अभ्यास चालू करायचा बघा. दिवसाची रात्र करायची, रात्रीचा दिवस करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी पोस्ट काढायची. पहा मी तलाठी होणारच असा निश्चय करा आणि लगेच अभ्यासाला लागा. मित्रांनो लवकरात लवकर घ्या. ₹249 फक्त ही आजच्या म्हणजे फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. ₹249 मध्ये. बाकी जर पाहिलं तर पुन्हा मित्रांनो या ठिकाणी ₹500 हे किमतीचं होणार आहे. पहा तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. चला जास्त काही सांगत नाही. लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा.